नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MPSCला विचारले जाणारे सर्वात महत्त्वाच्या टॉपिकमधील काही प्रश्न. तो टॉपिक आहे समाजसुधारक. मित्रांनो, MPSC प्री आणि MPSC कंबाईनची प्री यामध्ये समाजसुधारकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि त्याचसाठी मी अतिशय महत्त्वाची 10 प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, तुम्ही थेरॉटिकली कितीही अभ्यास केला तरी तुम्हाला त्या परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्यासाठी PYQ करावंच लागतं आणि त्यासाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा लागतो. म्हणून ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण लागलीच पाहू की ती कोणती 10 महत्त्वाची प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, यानंतरही मी तुम्हाला समाजसुधारक या टॉपिकवर भरपूर असे प्रश्न घेऊन येणार आहे, तेव्हा तुम्ही लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला, लागलीच आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, नाना शंकर शेठ जमशेदजी जीजीभाय यांच्या सहकार्याने मुंबई इलाक्यात कोणत्या गव्हर्नरने सन 1822 मध्ये हैद शाळा व शाळा पुस्तके मंडळीची स्थापना केली? तर छान प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय केलेले आहेत, इथे थोडेसे ऑप्शन दिलेले आहेत. अ ग्रँड डफ, ब एल्फिन्स्टन, क जॉन स्टुअर्ट आणि ड लॉर्ड मेकॉले. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने या ठिकाणी काय केलं होतं, त्यांनी 1822 मध्ये हैद शाळा व शाळा पुस्तके मंडळीची स्थापना केली होती. इसवी सन लक्षामध्ये राहू द्या, इसवी सन काय आहे, 1822 आहे. 1822 मध्ये हैद शाळा व शाळा पुस्तके मंडळी स्थापना केलेली होती नाना शंकर शेठ जमशेदजी जीजीभाय यांच्या सहकार्याने. कोणत्या गव्हर्नरने? तर ती केली होती एल्फिन्स्टन या गव्हर्नरने. तर पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न दुसरा, सन 1823 मध्ये हैद शाळा व शाळा पुस्तके मंडळीचे रूपांतरण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशनल सोसायटीमध्ये कोणी केले? तर त्यामध्ये आपल्याला काही ऑप्शन दिलेले आहेत. इथे ऑप्शन आहे अ जगन्नाथ शंकर शेठ, ब डॉक्टर भाऊदाजी लाड, क दादोबा पांडुरंग आणि ड आत्माराम पांडुरंग. तर याचं योग्य काय उत्तर असेल? याचं उत्तर आहे योग्य अ जगन्नाथ शंकर शेठ यांनी ही स्थापना काय केले होतं, रूपांतरण केलं होतं. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न तिसरा काय आहे? तर प्रश्न तिसरा आहे मित्रांनो, सर ग्रँट यांच्या मृत्यूनंतर त्यांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने सन 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली गेली. या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? तर या ठिकाणी आणखी काही आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन अ जगन्नाथ शंकर शेठ, ब डॉक्टर भाऊदाजी लाड, क दादोबा पांडुरंग, ड आत्माराम पांडुरंग. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अ जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ यांनी काय केलं होतं, 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजेसची स्थापना केली होती आणि या स्थापनेत खालीलपैकी कोणाचा सहभाग होता? जगन्नाथ शंकर शेठ यांचा सहभाग होता. तर ते कोण स्थापन केली होती? ते यांची स्मृती जतन करण्यासाठी, सर ग्रँटच्या मृत्यूनंतर त्यांची स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने सन 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना केली गेली. पुढचा प्रश्न पाहू आपण. हिंदी जनतेची दुःखे सरकार दरबारी मांडून त्यांना वाचा फोडण्याच्या उद्देशाने नाना शंकर शेठ, दादाभाई नौरोजी आणि भाऊदाजी लाड यांनी रिकामी जागा रोजी मुंबई येथे बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. तर अ 1 जानेवारी 1848, ब 26 ऑगस्ट 1852, क 14 एप्रिल 1855 आणि ड 30 नोव्हेंबर 1857 अशी ऑप्शन इथं दिलेली आहेत. तर आपण यावरून असं सांगू शकतो, याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे
ब 26 ऑगस्ट 1852 रोजी मुंबई येथे बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न पहा थोडा MPSC लेवलचा आहे आणि MPSCला अशा टाईपचे प्रश्न येतात. खालीलपैकी या ठिकाणी प्रश्न काय, खालीलपैकी कोणती विधाने किंवा कोणते विधान किंवा योग्य आहे किंवा योग्य आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर खालील विधाने आपल्याला दिलेली आहेत. 2 विधानं दिलेली आहेत या ठिकाणी. 2 विधानं कोणती आहेत पाहून घ्या. नाना शंकर शेठ यांनी सन 1848 मध्ये मुंबई येथे स्वतःच्या वाड्यात मुलींची शाळा सुरू केली. आणि दुसरं विधान आहे महात्मा फुले यांनी सन 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या ठिकाणी कॉमन आहेत आणि ह्या कॉमन गोष्टी ज्या असतात ना कन्फ्यूज करणाऱ्या असतात. कॉमन गोष्टी कोणत्या आहेत तर या ठिकाणी इसवी सन सेम आहेत, बरोबर आहे. आणि त्यानंतर दुसरं काय आहे, मुलींची शाळा. मुलींची शाळा इथेही उल्लेख आहे आणि मुलींची शाळा इथेही उल्लेख आहे. मग यावरून आपण काय होतो, कन्फ्यूज व्हायला सुरुवात होते आपली. इसवी सन सारखा आहे, मुलींची शाळा आहे. याच्यामध्ये डिफरंट काय आहे तर नाना शंकर शेठ यांनी मुंबई येथे स्वतःच्या वाड्यामध्ये आणि महात्मा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यामध्ये स्थापन केली होती. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आता त्याचे आपण काय करू, त्याचे आपण आता ऑप्शन पाहू. ठीक आहे, त्याची ऑप्शन या ठिकाणी दिलेली आहेत. ऑप्शन आहे फक्त 2, ब फक्त 1, क दोन्ही नाही आणि ड ला दोन्ही योग्य. तर याचं योग्य उत्तर आहे दोन्ही योग्य. दोन्ही योग्य हेच त्याचं उत्तर आहे, कारण की दोन्ही वाक्य कशी आहेत, योग्य आहेत. आणि मी तुम्हाला त्यामध्ये फरक काय आहे ते पण सांगून दिलेलं आहे. तर लागलीच काय करू आपण, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 6वा आहे. चुकून या ठिकाणी काय झालेलं आहे, इथं 1 नंबर दाखलेला आहे. हे 6वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत आता. ओके. जगन्नाथ शंकर शेठ, भाऊदाजी लाड प्रभृतींच्या सहकार्याने रिकामी जागामध्ये मुंबई येथे स्टुडंट लिटररी सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली गेली. ती केव्हा केली गेलेली आहे या रिकामी जागेमध्ये आपल्याला इथं काय फील करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला अ ला 1848, ब ला 1850, क ला 1852 आणि ड ला 1854 असं लिहिलेलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अ 1848 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 7वा. 22 जून 1844 रोजी दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंचराम यांनी कोठे मानव धर्म सभेची स्थापना केली. तर इथं ऑप्शन दिलेले आहेत 4 आणि त्याचं योग्य उत्तर जे आहे ते योग्य उत्तर आहे ब, सुरत येथे त्यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 8वा. प्रश्न 8वा आहे, खालील ग्रंथसंपदा कोणत्या ग्रंथकाराची आहे. त्यांनी विचारलेलं आहे की ग्रंथसंपदा. तर खाली ग्रंथसंपदा दिलेली आहे. नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, बालव्याकरण, हिंदुस्थानचा इतिहास, भूगोलविद्या, इंग्रजी मराठी धातुकोश, ज्ञानेश्वरीचे संपादन इत्यादी प्रश्न या ठिकाणी ग्रंथसंपदा त्यांनी दिलेली आहे. आणि ही कुणाची आहे या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर या 4 ऑप्शनपैकी योग्य जे उत्तर आहे ते आहे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांचं ही ग्रंथसंपदा आहे. म्हणून इतर कोणत्याही ऑप्शनला क्लिक न करता आपण योग्य ते ऑप्शन इथं क्लिक करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9वा. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. तर इथे विधाने दिलेली आहेत आपल्याला. तर विधाने पाहून घ्या मित्रांनो. विधाने काय आहेत, 3 विधाने दिलेली आहेत एकूण. महात्मा फुले यांचे मूळ नाव गोऱ्हे असे होते. 2 नंबरचं, महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि तिसरं आहे, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी महात्मा फुले यांची संभावना शूद्र जगद्गुरू अशी टीका केली. तर या ठिकाणी पहा, तिसरं जे वाक्य आहे ते अयोग्य आहे आणि हे जे 1 नंबरचं आणि 2 नंबरचं जे वाक्य आहे हे बरोबर आहे. म्हणून यावरून आपण काय करू शकतो, इथं ऑप्शनमध्ये पाहू शकतो. ऑप्शनमध्ये काय काय आहे तर अ फक्त 1, ब फक्त 2, क ला आहे 1, 2 आणि 3 आणि ड आहे फक्त 1 व 2. इथं तर आपले 1 आणि 2च योग्य आहेत म्हणून ड हे त्याचं योग्य उत्तर असेल.
या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहू आपण. आणि शेवटचा प्रश्न, मुंबई विद्यापीठाची LLDची सन्माननीय पदवी मिळविणारे पहिले भारतीय कोण? तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे? त्याचं योग्य उत्तर आहे राघव भांडारकर. त्याचं योग्य उत्तर काय आहे? राघव भांडारकर हे त्याचं योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक क. तर मित्रांनो, यासोबतच आपला हा सर्व प्रश्न इथे संपलेले आहेत. असे महत्त्वाचे प्रश्न आणखी मी घेऊन येत आहे आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रश्नांचं स्वरूप आणखी थोडंसं डीप असेल आणि जास्त प्रश्न मी घेऊन येणार आहे, 30, 40, 50 अशा प्रकारे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एकदा लाईक करा आणि त्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा नमस्कार.